हॅलो, तुम्हाला काही माहिती पडलं का? अरे नाही हो, काय सांगताय तुम्ही? सांगा बरं आम्हाला. अरे हा हा, मला पण सांगा की ते मानव सेवामध्ये काय चालू आहे, रविवारी काय आहे ते पण सांगा बरं. अहो, तुम्हाला माहिती नाही, रविवारी मानव सेवा शाळेमध्ये परीक्षा आहे. काय सांगता? परीक्षा? छे, आमची? हो हो, तुमचीच. खरंच सांगताय? मला तर बुवा किती वर्ष झाले शिकायला, आणि मला वाचता लिहिता पण येत नाही. थोडंफार येतं. हो, मला पण येत नाही बरं का. मला पण सांगा काय आहे. अहो, तुम्हाला काय सांगू, येणाऱ्या 21 सप्टेंबरला 2025 सकाळी 10 ते 5 रविवारी मानव सेवा विद्यालयामध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जाणार आहे. हो का? म्हणजे काय हो? म्हणजे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान मूल्यमापन चाचणी होणार आहे. हो का हो? मग मी पण येईल मानव सेवा शाळेत. अजून त्याच्यामध्ये काय होणार आहे ते पण सांगा हो. अहो, तुम्हाला सांगायला मला आनंद होईल. त्यामध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान यांची परीक्षा होणार आहे. हो का? मग आम्ही सोबत येऊ, आणि आम्ही या वयात सुद्धा परीक्षा देऊ. मज्जा येईल का नाही? हो हो, मला पण शिकायला आवडते. मी पण शिकणार आहे. मला पण वाचन, लेखन, संख्याज्ञान या वयात शिकायचंय. वाव, किती मजा येणार आहे. मी पण मानसशाळा शाळेत जाईल. तुमच्यासाठीच तर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मग तुम्ही नक्की या मानव सेवा शाळेत. हो हो, नक्की येऊ. पण सोबत काही आणायचंय का ते पण सांगा बरं का. परीक्षेला येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आय कार्ड साईजचा फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा. तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीने स्वतःचे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कोणतेही एक ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. जेणेकरून उत्तर पत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे सहज शक्य होईल. हे रामू, सरांनी काय सांगितलं समजलं ना? हो हो, समजलं श्याम. आपण नक्की मानसशाळा शाळेत जाऊ रविवारी. आम्ही पण जातो, तुम्ही पण या. मग सगळ्यांनी रविवारी सगळे काम धंदे करून आपला वेळ ज्या वेळेस तुम्हाला जमेल त्या वेळेस नक्की या आणि शिक्षणाचा आनंद घ्या. हेच तर खरं शिक्षण आहे. चला मग येतो आम्ही. नक्की रविवारी भेटू 21 तारखेला. कोणीही विसरायचं नाही. आम्ही पण येऊ, तुम्ही पण या. कुठे? मानव सेवा विद्यालयामध्ये.